Oh, fuck. Oh. Oh. Okay. Oh. बस. बस. Oh. 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 सर क्या नाम है आपका? दिवेश कोळी. अच्छा अच्छा, क्या क्या तकलीफ है आपको? मला इथे पाठीच्या मागे मसल स्पायझम सारखं झालंय. हां तो पेन कधी कधी नेकपर्यंत जातो. हां ट्रॅव्हल करतो. शोल्डर्स, ट्रायसेप वरनं फोरआर्म्सवर येतं आणि टिकलिंग फिंगर्स पर्यंत जाते. ओके. आणि कधीपासून होते? कधी कधी पेन चेस्ट वरती जातो. एक 15-20 दिवस झाले. ओके ओके. तुम्ही काय करता? जिम ट्रेनर? हां, जिम ट्रेनर ना? येस. चालेल. काही एक्सरे वगैरे काढले? नाही, मी डॉक्टरकडे गेलेलो. त्यांनी फक्त काय औषधं दिले, त्यांनी कमी आहे. फक्त तिकडे पेन आहे ना, तिकडे ताण पडतो, बाकी कुठे पेन नाही होते. एक माहिती का तुम्हाला सांगतो, हे बघा C5, C6 आणि C7 कळलं ना? इथे तुमची डिक्स बल्ज आहे. डिक्स? हां, गादी बाहेर येते ना आपण म्हणतो. हां, इथे नसलं थोडी दाबते नाही का? ही तुमच्या हातात शिर जाणे, शिर म्हणतो ना पण ती शिरला इथं प्रेस होते ते, त्यामुळे होतं ते. डिक्स बल्ज. काय करायचं माहिती आहे? मी तुम्हाला इकडनं प्रेस करेल ना, तर माझ्याकडे ना माझ्या बोटावर तुमचं वजन टाकायचं. हां ठीक आहे ना, असं पाठीमागं, या पाठीमागं असं. आणि हाताचं ना लेफ्ट राईट आहे ना, दोन्ही हात सोडा. हे आपल्याला लेफ्ट राईट करत राहायचे असं. हां ठीक आहे, ठीक आहे ना, सुवर करणे. ठीक आहे, मी सांगेल तेव्हा स्टार्ट करायचं. C1 T1. ठीक आहे. हां, करा लेफ्ट राईट चालू. यस, शाबास, रिलॅक्स. हां, त्या साईडलाच एक्झॅक्ट. करेक्ट. हां, फक्त तुम्ही चालू ठेवा. तुमचं वजन जास्त आहे ना, मला हालायला होतं. ठीक आहे, रिलॅक्स. हां, अजून स्टार्ट एकदा परत. हे सगळे ट्रिगर पॉईंट बनलेले आहेत ते. बस स्टॉप. ओके. रिलॅक्स. Oh, fuck. रिलॅक्स. 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 सोडा. आता पोटावर झोपायचं. निकाल. थोड़ा लेग का देख ले. ओके, ये वाला. बस बस. अब देख ले. ओके. तिकडेच घ्या मोठा श्वास. सोडा. बस. श्वास घ्या. सोडा. श्वास घ्या. सोडा. मोठा श्वास घ्या. सोडा. बस. सरळ झोपा. हळूहळू खाली सरक. रिलॅक्स. ओके. ठीक आहे, पाठ सरळ ठेवायचं. रिलॅक्स.
बिलकुल रिलॅक्स. ओके थोडंसं ओके. आता माझ्याकडे फिराय का कुश फिंगर लॉक करा असे अलगद ठेवायचं मनाशी ठेवायचं. श्वास घ्या सोडा नॉर्मल एकदम बस. श्वास घ्या सोडा बिलकुल रिलॅक्स बस. सरका खाली थोडंसं. ओके मोठा श्वास घ्या सोडा रिलॅक्स. डीप ब्रीथ. मोठा श्वास घ्या सोडा डीप ब्रीथ करा. दिस वॉज व्हेरी गुड. ओके दिस वॉज रिअली व्हेरी गुड. एका साईडने उठून बसायचं. हां बस एका साईडने असं पकडायचं. हां हलकं अजून माझ्या फिंगर ठेवायचं. घ्या श्वास सोडा. हो ओके रिलॅक्स बस. ओके बघा आता हातामध्ये जरा तुमच्या नाही टिंकलिंग ना आता जर कमी झालं भरपूर कमी झालं ना. नेक तो सुपर वन दॅट वॉज. ते असं क्रॅक केलं का असं वाटलं की पेन नाहीसच झालं समथिंग. हाय लिटिल थोडंसं अजून एक 2 ते 3 वेळा माझ्याकडे या. ठीक आहे खुश आहे. वर्कआउट चालू ठेवू की बंद करू? वर्कआउट हेवी नका करू. म्हणजे माझं वर्कआउट मी कम्प्लीटच बंद आहे. मी आज म्हणजे खूप जास्त इरिटेट. मला कमीत कमी 8-9 किलो वेट लॉस झालं 15-20 दिवसात 20 दिवसामध्ये. हो 20 दिवसात हेवी नका करू कारण सर्वायकलमध्ये ना डॉक्टरने मला सांगितलं की दिस पेन इज द ऍसिडिटीमुळे. नाही थोडी ऍसिडिटी असते मला. ऍसिडिटी आहे पण तुम्हाला सर्वायकलमध्ये ना बघा दोन्हीकडे का पेन येत नाही एका साईडला पेन येतं ना हातामध्ये. कशामुळे? त्यामुळे मी प्रोटीन सर्व बंद केलं. फक्त डाळ भात खातो 15-20 दिवसाचा. बोला C5 C6 आणि C7 आहे ना तिकडे डिस्क बल्ज आहे. ओके. ती हातात एनर्जी नस आहे ना तिला ती थोडं प्रेस करते म्हणून ते हातात पेन येतं. लक्षात आलं? एक 2-3 सेटिंगमध्ये एकदम गॉन होईल. ना आपण थोडंसं ॲक्युपंक्चर पण करू. ठीक आहे आता बघा अजून मोकळं वाटेल तुम्हाला. ओके जीभ दाखवायला जरा. ओके ठीक आहे. तुम्ही ना थोडंसं ना तुमचं रात्रीचं जेवण लवकर करा आणि थोडं फर्मंटेड डेअरी बेकरी पण थोडं कमी करायचे. बेकरी फूड खातच नाही. हां पण जेवण भरपूर लेट होतं आमचं 12-1 वाजता वगैरे. पोळी आहे ना आम्ही. हां पण ते टाळा. एक तर तेवढं लेट माझं हिमोग्लोबिन नेहमी हाय असतं. हां ते तुम्ही टाळा. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. काय करायचं मग रात्री ना सूप वगैरे प्यायचं लाईट एकदम जेवायचं नाही. मग त्याच्यामुळे ॲसिडिटी होणार नाही. हा लक्षात. सकाळी थोडे दिवस ना फ्रूट खा. सकाळी काय घेतात तुमचं ब्रेकफास्टमध्ये काय घेता? प्रोटीन. 8 चपाती आणि चाय मस्तपैकी घरी. जिमवर आल्यावरती प्रोटीन शेक. चायमध्ये कुठली दुधाची चाय घेता? हां बंद करायची. सकाळी फक्त फ्रूट खा भरपेट. नाश्ताच फ्रूटचा सगळ्या प्रकारचे घ्या मिक्स. संत्रा मोसंबी केळं बिळं सगळं. हां त्याच्यात तुमची ॲसिडिटी होणार. ॲसिडिटी पुढे वाढत गेली ना कारण ते सर्वायकल सुरू झालं आहे मग प्रॉब्लेम चालू होतील. कारण आता याची किती आहे? 43. हां आता काळजी घ्यायची. मग तुम्हाला कारण ॲसिडिटी वाढणार नाही आणि सर्वायकल पण ते आता आपण ट्रीटमेंट करतो याच्याने गॉन होईल. ॲसिडिटी वाढली नाही का बाकी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. कारण थोडंसं वात आणि पित्त दर्शवत आहे. आता सुरुवात आहे तर पुढे ते ॲसिडिटी बिलकुल याच्याने. आणि दुपारी सॅलड खायचं ग्रीन सॅलड जेवणाच्या अगोदर. कमीत कमी तुमच्या वेटच्या अर्ध. समजा वेट किती आहे तुमचं? माझा आत्ता 85 नाही तर 93 ऑलवेज. मी साधारणतः 400 ग्राम तरी खाल्लं पाहिजे सॅलड.
ते अल्कलाईन आहे ना, तुम्हाला ॲसिडिकला मारेल. दुपारी ते खायचं 400 ग्राम, काकडी, टोमॅटो, बीट, गाजर, ब्रोकली खायचं आणि मग जेवायचं. रात्री पण 400 ग्राम सॅलड खायचं, जेवायचं. हे काही दिवस करा की बिलकुल तुमचं एकदम क्लीन होऊन जाईल सगळं. बॉडीमध्ये ॲसिड राहणार नाही बिलकुल, म्हणजे एकदम ॲसिडिटी गॉन होईल. तुम्हाला अजून स्फूर्ती येईल तुम्हाला हे जिम करायला पण. ओके, चलो. थँक्यू सर.